यांनी सुद्धा मनमोहन सिंगांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय. काय म्हणालेत पाहूयात. मनमोहन सिंग यांनी अफाट बुद्धिमत्ता आणि सचोटीनंच भारताचं नेतृत्व केलं. त्यांचं अर्थशास्त्राचं सखोल ज्ञान यातून त्यांनी राष्ट्राला प्रेरणा दिली. मी एक मार्गदर्शक गमावलाय. श्रीमती कौर आणि कुटुंबियांच्या प्रती माझ्या सद्भावना आहेत असंही राहुल गांधी म्हणाले. अगदी राजकारणातून अनेक नेत्यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या जाण्याबद्दल दुःख व्यक्त केलंय. अगदी महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी एक्सद्वारे मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दुःख झालंय. आपल्या देशानं एक महान अर्थतज्ञ, द्रष्टा, सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावलाय असं शरद पवार म्हणाले. त्यांनी डॉक्टर मनमोहन सिंगांचा उल्लेख असा करून दिलाय. त्यांच्या रूपानं एक ईश्वरीय आत्मा स्वर्गाच्या प्रवासाला निघून गेला ही अतिशय वेदनादायक अशी बातमी आहे. डॉक्टर मनमोहन सिंग विनयशीलता, सहनशीलता, सहिष्णुता आणि करुणेचं एक प्रतीकच होते अशी ही ओळख शरद पवारांनी करून दिली आहे. भारताची आर्थिक सुधारणा घडवून आणणारे हे महान व्यक्तिमत्व येणाऱ्या पिढ्यांसाठी अक्षय्य प्रेरणा स्रोत राहील असंही ते म्हणाले. ईश्वर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या आत्म्यास चिर शांती देव अशी सुद्धा भावना शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. अगदी आपण पाहिलं की नरसिंहराव जेव्हा पंतप्रधान झाले होते त्यावेळी संरक्षण खातं हे पवारांना त्यांनी दिलं होतं आणि त्याच वेळी अर्थमंत्री म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांची नियुक्ती करण्यात आली होती. पहिल्यांदाच त्यांना अर्थमंत्री जेव्हा हे खातं देण्यात आलं होतं त्यांचा राजकारणाशी त्याचा थेट काही संबंध नव्हता आणि त्यामुळे काँग्रेसमधून सुद्धा अनेक जणांनी विरोध केला होता. राजकीय गोटातून सुद्धा नेमकं राजकारणाशी संबंध नसलेल्या माणसाला अर्थमंत्री थेट करणं हे कितीपत योग्य असेल असं सांगितलं गेलं होतं. परंतु नरसिंहरावांनी त्यांच्यावरती जो आहे तो विश्वास दाखवला होता आणि तोच विश्वास त्यांनी योग्यतेने पुढे साकार करून दाखवला. अगदी 1991 साली जागतिकीकरण केलं, अर्थव्यवस्थाची खुली केली होती. त्यामुळे आज भारत हा प्रगत देश म्हणून ओळखला जातोय. नाना पटोले यांनी सुद्धा साम टीव्हीशी बोलताना आपली भावना व्यक्त केली होती. नेमकं ते काय म्हणाले होते आपण पाहूयात. नुसतं हे काँग्रेसचं नुकसान झालं असं नाही, हे देशाचं नुकसान डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या गेल्यामुळे झालेलं आहे. एक महान अर्थतज्ञ, अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेलं हे व्यक्तिमत्व आणि देशाचे प्रधानमंत्री असताना जसं आपण सांगितलं की मनरेगा, अन्न सुरक्षा कायदा, अशा अनेक योजना ज्या होत्या की या देशाच्या शेवटच्या माणसाला न्याय कसा मिळेल अशा पद्धती काळजी करणारे हे व्यक्तिमत्व होतं. साधी राहणीमान, मी पार्लमेंटला होतो त्यावेळेस आमचे फायनान्स कमिटीमध्ये मी पण होतो आणि मी त्यावेळेस देशाचे प्रधानमंत्री होते. त्याच्यानंतर ते राज्यसभेवर राहिले, पण ज्या आमच्या फायनान्स कमिटीला ते स्वतः उपस्थित राहायचे. मी प्रधानमंत्री होतो, मला काही जायची गरज नाही वगैरे असं नाही. तिथं येऊन नेहमी आर्थिक शिस्त कशी राहील, देश कसा आर्थिक प्रगतीवर जाईल अशा पद्धतीच्या मौलिक सूचना करणारं हे व्यक्तिमत्व होतं. शेवटच्या क्षणापर्यंत देशासाठी जगणारं हे व्यक्तिमत्व आज आमच्यामध्ये नाही. त्याचं दुःख नुसतं काँग्रेस पक्षालाच नाही तर संपूर्ण देशाला या निमित्तानं झालेलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी साम टीव्हीशी बातचीत करताना त्यांनी सांगितलं की डॉक्टर मनमोहन सिंग यांचं काँग्रेससाठीच नाही तर देशासाठी किती महत्त्वाचं योगदान होतं. ज्येष्ठ नेते काँग्रेसचे ते होते. नेहमीच त्यांनी नेहरू यांच्या विचारांशी सुसंगत असं राजकारण